ITI निदेशक संघटनेचा राज्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात सहभाग। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या बेमुदत संपात महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेनं सक्रिय सहभाग नोंदवलाय। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत या संपाला संघटनेनं पूर्ण पाठिंबा दर्शवलाय। या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले। संपाच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाजावर मर्यादा आणण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान या संपाचा परिणाम परभणी जिल्ह्यातील ITI विभागाच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विद्यार्थ्यांशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रशिक्षण कार्यक्रमांवरही परिणाम होऊ शकतो। राज्य सरकारने लवकरात लवकर मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। सर, आम्ही सर्व सरकारी जे कर्मचारी आहेत, काही जण OPS मध्ये आहेत, काही जण NPS मध्ये आहेत आणि RNPSच्या ज्या काही योजना आहेत त्या आजपर्यंत क्लिअर झालेल्या नाही आहेत की त्याच्यामध्ये नक्की तरतुदी काय आहेत। तर आमचं म्हणणं आहे की सर्व जे सरकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांना पुन्हा जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, जेणेकरून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल। काही OPS मध्ये आहेत, काही NPS मध्ये आहे। हा दुजाभाव सरकारने टाळावा आणि आमच्या ज्या 18 मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सरकार कशा पूर्ण करू शकते ह्याच्यावरती योजना आखाव्यात। नेमकं आज 21 एप्रिलपासून आम्ही हा संप करतोय। हा बेमुदत राहील। जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांवरती लक्ष देत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कर्मचारी या संपावरती ठाम राहणार आहे। ITI निदेशक संघटनातर्फे आम्ही संप बेमुदत संप पुकारलेला आहे। यामध्ये संघटनेचे विविध मागणी आहे, जसे की जुनी पेन्शन योजना 10, 20, 30 कालबाद पदोन्नतीसाठी, त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटनेने वेळोवेळी शासनाला निवेदन दिले असून शासन स्तरावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। यासाठी संघटनेने त्याच्यावर विलंब केलेला आहे। संघटनेच्या मागण्याच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही, म्हणून संघटनेने संतापून बेमुदत संपाचा इशारा दिलेला आहे। जोपर्यंत संघटनेचे मागण्या पूर्ण होत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करत नाही, तोपर्यंत सर्व मराठवाडा शिक्षकेतर ITI निदेशक संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना सर्वांचे आंदोलन आणि संप सुरू आहे। कृपया शासनाला मी विनंती करतो की संघटनेच्या मागण्याच्या अनुषंगाने पूर्ण मागण्या मंजूर करून शासन निर्णय, शासन परिपत्रक संघटनेला देण्यात यावे। जोपर्यंत संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप चालू राहणार आहे। आमचे जे संघटनेचे जे पदाधिकारी आहे, वरिष्ठ पदाधिकारी, त्यांनी आम्हाला परिपत्रक पाठवले आहे की शासन स्तरावर कसल्याही प्रकारची सरकार कारवाई करत नाही, दुर्लक्षपणा करत आहे। म्हणून संघटनेने आम्हाला परिपत्रकद्वारे कळविले की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी संघटना, ITI निदेशक संघटना, राज्य सरकारी चतुश्रेणी कर्मचारी संघटना, महासंघ सर्वांच्या बेमुदत संप राहणार आहे। दिनांक 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपचा इशारा त्यांनी जाहीर केलेला आहे। आमचे ITI महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटना त्यांना पाठिंबा देत आहे आणि बेमुदत संपचा इशारा देत आहे।